नमस्कार. आज लोक प्रशासन विषयाच्या लेक्चरमध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण द्वितीय वर्षाच्या खरं म्हणजे आपण त्या ठिकाणी जे आहे ते अंदाजपत्रकाचे विविध स्वरूपाचे प्रकार आपण बघत आहोत. यामध्ये मागच्या वेळी जे काही कायदे मंडळी अर्थसंकल्प असो, कार्यकारी मंडळी अर्थसंकल्प असो, असे काही अर्थसंकल्पाचे प्रकार आपण त्या ठिकाणी बघितले. ह्यामध्येच आज आपण मंडळ किंवा आयोग अर्थसंकल्प हा प्रकार जो आहे तो या ठिकाणी बघणार आहोत. तर मंडळ किंवा आयोग हा अर्थसंकल्प म्हणजे काय, तो कसा असतो, हा काय प्रकार आहे, या बाबी या ठिकाणी आपण बघणार आहोत. अर्थसंकल्प तयार करण्यासाठी एखादे मंडळ किंवा आयोगाची निर्मिती करण्यात येते व अशा मंडळ किंवा आयोगातर्फे तयार करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पाला आपण मंडळ किंवा आयोग अर्थसंकल्प असे म्हणतो. अशा मंडळामध्ये अधिकारी व विविध पदाधिकारी हे सदस्य म्हणून असतात आणि हा जो आहे अर्थसंकल्पाचा हा प्रकार फार काही जगामध्ये प्रचलित अशा पद्धतीचा नाही. या पद्धतीमध्ये एक आयोग हे विशेष करून त्या अर्थसंकल्प निर्मितीसाठी त्या ठिकाणी तयार करण्यात येतो आणि ह्या आयोगाकडे अर्थसंकल्प निर्मिती करण्याचे सर्व प्रकारचे अधिकार हे देण्यात येतात आणि प्राप्त जबाबदारीनुसार हा आयोग त्या देशामध्ये तो अर्थसंकल्प जो आहे तो तयार करतो. या आयोगामध्ये काही अधिकारी तसेच काही राजकीय पदाधिकारी यांचा समावेश करण्यात येतो, जेणेकरून जनतेच्या इच्छा, आकांक्षा, मागण्या यांना न्याय मिळायला पाहिजे. सोबतच ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्या तांत्रिक बाबीच्या अनुषंगाने हा अर्थसंकल्प तयार व्हायला पाहिजे. या दोन्ही दृष्टिकोनातून आपण बघतो की या आयोग किंवा या मंडळामध्ये अधिकारी व पदाधिकारी या दोन्हींचाही समावेश करण्यात येतो. परंतु जसे आपण आत्ताच सांगितले की हा जो प्रकार आहे मंडळ किंवा आयोग अर्थसंकल्प हा काही जगामध्ये कुठे जास्त प्रचलित असलेला काही दिसून येत नाही. तसेच दुसरा प्रकार आहे शिल्की अर्थसंकल्प किंवा शिल्की अंदाजपत्रक. ज्या प्रकारच्या अंदाजपत्रकामध्ये उत्पन्न किंवा जमा ही अधिक असते आणि खर्च हे उत्पन्नाच्या मानाने कमी असते, म्हणजेच खर्चाच्या मानाने जमा किंवा शिल्लक अनामत ही अधिक असते. या अंदाजपत्रकाला शिल्कीचे अंदाजपत्रक असे म्हणण्यात येते. शिल्कीचा अंदाजपत्रक हा आढळून येतो, परंतु तो सामान्यतः विकसित देशामध्ये अधिक प्रमाणामध्ये
आढळून येतो. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये मात्र अंदाजपत्रक हा शिलकीचा अंदाजपत्रक हा काही दिसून येत नाही. सार्वजनिक क्षेत्रात पैसे शिल्लक राहणे म्हणजे करदात्यावर अन्याय करण्यासारखे आहे व यातून शासनाच्या कार्यक्षमतेवर सुद्धा संदेह व्यक्त करण्यात येतो. शासन कार्य करीत आहे की नाही या बाबी त्या ठिकाणी बघण्यात येतात. आपण बघतो अंदाजपत्रकामध्ये 2 भाग असतात, एक जमा आणि दुसरा खर्च. ज्या वेळेस या अंदाजपत्रकामध्ये ही जमा जी आहे ही खर्चापेक्षा अधिक असते, म्हणजे सर्व खर्च भागून त्या ठिकाणी जमा ही अधिक दिसून येते, त्या अंदाजपत्रकाला आपण शिलकीचे अंदाजपत्रक असे म्हणतो. सामान्यतः विकसनशील देशात, भारतच नाही तर विकसनशील देशात कुठेही आढळून येत नाही. आणि भारतामध्ये एक पद्धती आहे की कोणत्याही कार्यावर, कारण ते नियोजित कार्य असते, हे नियोजित कार्य करणे याच्यासाठी एवढा खर्च, मग त्यावेळी ती सार्वजनिक वित्त त्या ठिकाणी जर का खर्च झाले नसेल तर त्या ठिकाणी ते कार्य होत आहे की नाही याबाबत त्या ठिकाणी शंका घेण्यात येते. त्यामुळे भारतामध्ये शिलकीचं अंदाजपत्रक सामान्यतः दिसून येतो. दुसरं आहे तोट्याचे अंदाजपत्रक. ज्या प्रकारच्या अंदाजपत्रकामध्ये खर्च हा जमा किंवा उत्पन्न याच्यापेक्षा अधिक असतो, म्हणजेच खर्चाचे जे प्रमाण आहे हे जमा याच्या प्रमाणापेक्षा अधिक असते, या अंदाजपत्रकाला आपण तोट्याचे अर्थसंकल्प किंवा तोट्याचे अंदाजपत्रक असे म्हणतो. भारतामध्ये सामान्यतः अंदाजपत्रक हे तोट्याचे अंदाजपत्रक असते. शासनाला अनेक स्वरूपाची कल्याणकारी कार्य ही पार पाडावी लागतात, मात्र एवढे उत्पन्न हे विकसनशील भारतासारख्या विकसनशील राष्ट्राचं नसते. अशा वेळी ही आर्थिक तूट शासन विविध स्वरूपाने भरून काढते. कधी कर्ज तर कधी नोटा छापून चलन बाजारात आणण्यात येते. या माध्यमातून जो काही तोटा आहे, जो काही डिफरन्स आहे जमा खर्चाचा, त्याची तोंड मिळवणी त्या ठिकाणी करण्यात येते. या अंदाजपत्रकाला आपण तोट्याचे अंदाजपत्रक म्हणतो. म्हणजे यामध्ये जमा किंवा उत्पन्न ह्याच्यापेक्षा खर्च किंवा खर्चाचे प्रमाण अधिक असते. याच बरोबर आहे एक प्रकार समतोल अर्थसंकल्प. ज्या प्रकारच्या अंदाजपत्रकामध्ये खर्च किंवा उत्पन्न हे समसमान असते, म्हणजेच खर्च व जमा याची योग्य अशी सांगड घालण्यात येते, त्या अंदाजपत्रकाला आपण समतोल अंदाजपत्रक असे म्हणतो. या अंदाजपत्रकात जितके उत्पन्न दाखवण्यात येते तेवढाच खर्चही दाखवण्यात आलेला असतो. आणि या प्रकारच्या अंदाजपत्रकामुळे शासनाला आणखीन काही पैशाची तरतूद करण्याची गरज पडत नाही. तसेच कर्ज उभारणे, नोटा छापणे असे प्रश्न शासनासमोर येतच नाही. विकसनशील देशात निवडणुकीच्या काळात अशा प्रकारचा समतोल अर्थसंकल्प मांडण्याचा मोठ्या प्रमाणावर
त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात येतो की जेणेकरून शासनाने आपली आर्थिक पत कशा पद्धतीने वाढवली हे दाखवण्याचा विकसनशील देशात मोठ्या प्रमाणात प्रयत्न. समतोल अर्थसंकल्प हा एक प्रकार आहे की ज्यामध्ये जमा आणि खर्च समसमान असतात. अशा प्रकारचे हे अंदाजपत्रकाचे विविध प्रकार आहेत. ह्या अंदाजपत्रकाचे आणखीन प्रकार त्याच्या तंत्राच्या आधारे काही तयार होतात, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.